अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व कन्नड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद कुंजखेडा 17 गटाचे उमेदवार सौ अनिताताई युवराज चव्हाण यांची निशाणी आहे घड्याळ। तसेच पंचायत समिती चिकलठाण 34 गणातील उमेदवार सौ ताराबाई कारभारी थोटे यांची निशाणी आहे घड्याळ। वरील घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही नम्र विनंती। शेतकरी वार्ता न्यूज MS20। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून बोलतो। मी पहिले अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आमचे अजितदादा पवार हे पक्षाचे मोठे ज्येष्ठ नेते असल्यामुळं आमचा प्रचार करण्याचं असं दुःख झालेलं आहे। तरी आम्हाला आता नाविलाजानं समजा पंचायत समितीची निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागल्या तरी आमच्या चिकलठाण परिषद गटाचे उमेदवार सौ अनिताताई युवराज चव्हाण व पंचायत समिती चिकलठाणा गणातील उमेदवार सौ तारा कारभारी थोटे यांना पहिले नंबर 1 बटन दाबून अनिताबाई युवराज चव्हाण यांना नंबर 1 बटन दाबायचं आहे व पंचायत समितीला नंबर 3चं बटन दाबायचं आहे। असं आम्ही गावाचा सर्वाधिक विकास करू। पाण्याची समस्या असेल किंवा रोडची समस्या असेल, विहिरीची समस्या असेल, काय जे सार्वजनिक कामं असेल आम्ही इथून पुढं चांगले कामं करू आणि आम्ही त्याच्याकरताच विकासाचेच कामाकरता हे निवडणुकीच्या याच्यामध्ये उतरलेलो आहे। आम्हाला विकासाचेच कामं करायचे आहे, दुसऱ्या कामाचं आम्हाला काही ते नाही आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। पळशी बुद्रुक पक्ष राष्ट्रवादी निशाणी आमची घड्याळ आहे। प्रथम मी राष्ट्रवादीच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, कारण हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे ठाण गणातून पंचायत समिती लढवत आहे। जसं अजितदादांनी बारामतीचा विकास केला तसाही आम्ही आमच्या गणात तसा विकास करू। रस्ते, पाणी, वीज, शाळा। आमचं नंबर बी सांग, 3 नंबर बी सांग। आमचं जिल्हा परिषद 1 नंबरला जिल्हा परिषद अनिताताई युवराज चव्हाण आणि पंचायत समिती चिकलठाणा सौ ताराबाई कारभारी थोटे प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे ही आम्ही आवाहन करतो।